श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मी व्रत हे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी केले जाते. या व्रताची पूजा मांडणी केली जाते. तर ही पूजा जी आहे तर ती कशी करावी, त्याचप्रमाणे कोणत्याच चुका करू नयेत ज्या बऱ्याच लोकांना माहीत नाही आणि आपल्याकडून या चुका नकळतपणे होत असतात. आणि नैवेद्य दाखवताना आपल्याला एक चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही, तरच आपल्याला व्रताचे संपूर्ण फळ जे आहे तर ते मिळेल. तर अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. मार्गशीर्ष गुरुवारची जी पूजा आहे तर ते आपण कोणत्या वेळेमध्ये करू शकतो, तर सकाळीही आपण पूजा मांडणी करू शकतो किंवा संध्याकाळी सुद्धा पूजा मांडणी करू शकतो. सकाळी वेळ नसेल तर संध्याकाळी आपण ही पूजा केली तरी सुद्धा चालेल. फक्त भर दुपारी आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करायची नाही. ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्या ठिकाणी आपल्याला पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. त्यावरती एक लाल रंगाचं कापड आपल्याला अंतरायचं आहे आणि आपल्याला सर्वप्रथम दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. दिवा शक्यतो तुपाचा लावायचा आहे. थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. यानंतर दिव्याची पूजा करायची आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे. आणि यानंतर जर आपण प्रथमच या व्रताला सुरुवात करत असू तर आपल्याला आचमन आणि संकल्प करायचा आहे. एक तामन जे आहे तर ते घ्यायचं आहे. यानंतर भगवान विष्णूंची आपल्याला 3 नावे घेऊन पाणी जे आहे तर ते ग्रहण करायचं आहे. आणि ही नावे जी आहेत तर ते आपल्याला क्रमशः घ्यायची आहेत. म्हणजे सर्वप्रथम उजव्या आपल्याला हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. ओम केशवाय नमः म्हणायचं आहे. हे पाणी ग्रहण करायचं आहे. अशाच प्रकारे ओम नारायणाय नमः, ओम गोविंदाय नमः, तर असं म्हणत आपल्याला 3 वेळेला ही 3 नावे घेऊन पाणी आपल्याला प्यायचं आहे. आणि यानंतर 4थ्या वेळेला आपल्याला काय करायचं आहे, उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ओम माधवाय नमः, तर असं म्हणून हे पाणी आपल्याला तामनामध्ये सोडायचं आहे. यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करण्यासाठी आपल्याला उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि एक फूल घ्यायचं आहे. आणि यानंतर आपलं नाव घ्यायचं आहे. यानंतर आपल्या गोत्राचं नाव घ्यायचं आहे. म्हणजे मी, त्यानंतर आपलं नाव घ्यायचं, या गोत्रात जन्मलेली, गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्रात जन्मलेली, तर असं म्हणायचं आहे. आणि यानंतर मी श्री महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करणार आहे. ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. आमच्या घरामध्ये सदैव सुखसमृद्धी नांदू द्या, भरभराट येऊ द्या. तर असा आपल्याला थोडक्यात संकल्प जो आहे तर तो करायचा आहे. आता जर तुम्ही या अगोदरच हे व्रत सुरू केलेले असेल तर संकल्प नाही केला तरी चालेल. फक्त प्रथमच या व्रताची आपण सुरुवात करत असू तर आपल्याला संकल्प जो आहे तर तो करायचा आहे. यानंतर आपल्याला सर्वप्रथम कलशाची स्थापना जी आहे तर ती करून घ्यायची आहे. यासाठी आपल्याला शक्यतो तांब्याचाच एक तांब्या घ्यायचा आहे. तांब्याचा तांब्या नसेल तर आपण पितळेचा घेऊ शकतो. आणि जर तुमच्याकडे पितळ, तांबा, तर याचा जर तांब्या नसेल तर तुम्ही स्टीलचा घेतला तरी चालेल. परंतु शक्यतो आपल्याला स्टीलचा तांब्या वापरणे टाळायचे आहे. तांब्याचाच तांब्या वापरायचा आहे. तांब्याचा तांब्या घेतल्यानंतर त्यावरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. आपल्याला कुंकवाची 5 बोटे त्यावरती काढायची आहेत. त्याचप्रमाणे त्याच्या तोंडाला आपल्याला रक्षासूत्राचा धागा बांधून घ्यायचा आहे आणि तो तांब्या जो आहे तर तो पाण्याने आपल्याला त्याच्या तोंडापर्यंत भरून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षता, एक फूल टाकायचं आहे, दुर्वा टाकायचा आहे, एक सुपारी आणि एक नाणं टाकायचं आहे. आणि आपण जो पाट किंवा चौरंग मांडलेला आहे तर त्यावरती आपल्याला तांदळाची रास घालायची आहे किंवा तुम्ही तांदळाचं अष्टदल कमळ काढू शकता. आणि त्यावरती आपल्याला हा कलश जो आहे तर तो ठेवायचा आहे. आणि या कलशावरती आपल्याला 5 फळांच्या ज्या ढाळ्या आहेत तर त्या काही भागामध्ये ठेवल्या जातात. काही भागांमध्ये फक्त 5 आंब्याची पाने ठेवतात, तर काही भागांमध्ये फक्त विड्याची पाने सुद्धा ठेवली जातात. आपल्या पद्धतीनुसार आपल्याला करायचं आहे. म्हणजे 5 विड्याची पाने त्या कलशावरती ठेवा किंवा 5 ज्या फळांच्या ढाळ्या आहेत ज्याला 5 पालव्या म्हटलं जातं तर त्या ठेवल्या तरी चालेल किंवा आंब्याची पाने ठेवली तरी चालेल. आणि त्यावरती आपल्याला नारळ जो आहे तर तो ठेवायचा आहे. तर अशी आपल्याला कलशाची स्थापना करून घ्यायची आहे. आणि हा कलश जो आहे तर तो आपण आपल्या पद्धतीनुसार सजवू शकतो. म्हणजे नारळाला तुम्ही मुकुट लावू शकता, कलशाला वस्त्र जे आहे तर ते घालू शकता. परंतु हे ज्याच्या त्याच्या मनानुसार आहे की आपल्याला कलश सजवायचा आहे किंवा नाही. त्याचप्रमाणे हा जो नारळ आहे तोच आपण देवी स्वरूप त्याची पूजा करत असतो. त्यामुळे या कलशाला आपल्याला दागिने वगैरे जे आहेत तर ते सुद्धा घालायचे आहेत. आणि नाही घातले तरी सुद्धा काही हरकत नाही. फक्त जरी आपण कलशाची स्थापना केली आणि त्यावरती नारळ ठेवला तरी सुद्धा चालेल. कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण देवीची पूजा जी करत असतो तर ती आपण
कलशाची पूजा देवी स्वरूप करत असतो, म्हणून या पूजेमध्ये कलश जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारे सर्वप्रथम आपल्याला कलशाची स्थापना करून घ्यायची आहे. या कलशाला आपल्याला गजरा जो आहे तर तो सुद्धा आवर्जून घालायचा आहे. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे. सुपारी किंवा गणपतीची मूर्ती असेल तर त्याला विधिवत आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि 2 विड्याची पाने घेऊन ती त्या पाटावरती एका बाजूला ठेवायची आहे. त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत आणि यावरती आपल्याला ही गणपतीची मूर्ती ठेवायची आहे. गणपतीला अभिषेक घालताना गणपतीच्या कोणत्याही मंत्र जो आहे तर तो म्हणत आपल्याला हा अभिषेक करायचा आहे. गणपतीच्या मूर्तीला हळदी कुंकू, अक्षता, जास्वंदीचं फूल, दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि गुळ खोबरे नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला महालक्ष्मीची जी मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याची पूजा करायची आहे. मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे. लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणत किंवा श्री सुक्तम जे आहे तर त्याचं पठण करत आपल्याला हा अभिषेक करायचा आहे. 16 वेळेला किंवा 1 वेळेला श्री सुक्तम म्हणत लक्ष्मीच्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि यानंतर 2 विड्याची पाने ठेवून त्यावरती आपल्याला लक्ष्मी मातेच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. फोटो असेल तर तुम्हाला फोटो जो आहे तर तो ठेवायचा आहे. त्या मूर्तीला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे. त्याचप्रमाणे फूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याकडे चांदीचा शिक्का असेल, श्रीयंत्र असेल, शंख असेल तर तो सुद्धा आपण या पूजेमध्ये ठेवू शकतो, त्याची सुद्धा पूजा करू शकतो. तसेच महालक्ष्मी व्रताचं जे पुस्तक आहे तर ते सुद्धा आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचं आहे. त्याला सुद्धा हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. यानंतर लक्ष्मीची ज्या ठिकाणी आपण मूर्ती ठेवलेली आहे किंवा जिथे कलश आहे तर त्याच्यासमोर आपल्याला एक विडा सुद्धा ठेवायचा आहे. देवीसाठी हा विडा ठेवायचा आहे. 2 विड्याची पाने घ्यायची आहेत. त्यावरती आपल्याला सुपारी, खारीक, खोबरे, त्याचप्रमाणे बदाम तर असा हा विडा ठेवायचा आहे. आणि कोणताही विडा ठेवताना किंवा विड्याचं पान ठेवताना त्या पानाचा देठ जो आहे तर तो देवाकडे येईल तर अशा पद्धतीने ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे हा देवीला विडा ठेवायचा आहे. यानंतर आपण जो कलश स्थापित केलेला आहे तर त्या कलशाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. कलशाला आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे ह्या सर्व पूजा करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही जर ओटी भरणार असाल तर ओटीसुद्धा या पूजेमध्ये ठेवायची आहे. आपण ओटी जी आहे देवीची तर ती कोणत्याही एका गुरुवारी भरू शकतो. पहिल्या भरणार असाल तर पहिल्या ठेवायची, दुसऱ्या तर दुसऱ्या गुरुवारी आपल्याला ही ओटी या पूजेमध्ये ठेवायची आहे. तर अशा प्रकारे ही सर्व पूजा मांडून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये फळे, खडीसाखर किंवा दूधसाखर आपण ठेवू शकतो. लक्ष्मी व्रताची जी कहाणी आहे तर ती कहाणी आपल्याला वाचायची आहे आणि यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे. प्रथम गणपतीची आणि यानंतर देवीची आरती करायची आहे. तसेच आपल्याला धूप अगरबत्तीने ओवाळायचं सुद्धा आहे. तर अशी आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने ही पूजा करायची आहे. आणि नैवेद्य दाखवताना आपल्याला जो आपण नैवेद्य देवीसाठी बनवणार आहोत त्यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही. नैवेद्याच्या ताटामध्ये देवीच्या मीठ जे आहे तर ते अजिबात आपल्याला म्हणजे ठेवायचं नाही. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांची आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा गणपतीला तुळस जी आहे तर ती अजिबात अर्पण करायची नाही. आपल्या देवघरामध्ये जो मंगल कलश आहे तर तोच उचलून या पूजेमध्ये मांडायचा नाही. कारण या पूजेमध्ये आपण जो कलश ठेवतो तर तो कलश सेपरेट असतो आणि देवघरातील मंगल कलश जो आहे तर तो सेपरेट ठेवायचा आहे. कारण या मार्गशीर्ष गुरुवारी आपण कलशाची देवी स्वरूप पूजा करत असतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं की मंगल कलश उचलून या पूजेमध्ये मांडला जातो, परंतु ही चूक जी आहे तर ती सुद्धा आपल्याला करायची नाही. पूजेमध्ये आपल्याला सुकलेली पाने असतील किंवा सुकलेली फुले असतील तर याचा वापर करायचा नाही. भंग पावलेल्या किंवा तुटलेल्या वस्तू असतील तर याचा वापर सुद्धा आपल्याला या पूजेमध्ये करायचा नाही. अशा छोट्या छोट्या चुका आहेत ज्या आपल्याला अजिबात या पूजेमध्ये करायच्या नाहीत. आणि संध्याकाळी उपवास सोडण्या अगोदर उपवास सोडायला आपण जे पदार्थ बनवलेले आहेत त्याचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे, आरती करायची आहे, गाईला घास द्यायचा आहे आणि त्यानंतर उपवास सोडायचा आहे. आणि या पदार्थांमध्ये सुद्धा कांदा लसणाचा आणि जिऱ्याचा आपल्याला वापर करायचा नाही. तर ही सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे.